नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे. हे शेंगा फोडायचं मशीन आहे. हे माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे. त्यांनी आम्हाला शेंगा काठीने फोडावं लागत, त्याच्यामुळे आमचं सोयीचं काम केलं आहे. त्यांच्यासाठी थँक्यू. आता अशा प्रकारे याच्यामध्ये शेंगा घालायला. याच्यामुळे माझं खूप काम सोपं झालेलं आहे. मी तास हलवलं की शेंगदाणे खाली पडतात आणि याला कूलरवर पाकडलं की सगळे शेंगदाणे एका बाजूला आणि कातडे एका बाजूला होते. तुम्ही मला चांगला प्रतिसाद करत आहात. अजून कोणी मला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कसं वाटत आहे हे मला कमेंट मध्ये सांगा. मी आलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते. आता असे शेंगदाणे चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत आणि याच्यामधून खूप असे चांगले शेंगदाणे तयार होतात. काही याला त्रास पण नाही. याला आता मी कूलरवर थोडंसं उकळून घेणार आहे, नाहीतर वाऱ्यावर सगळं एका बाजूला कातडं निघून येतं आणि शेंगदाणे एका बाजूला राहतात. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतं हे कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हो का, अशा पद्धतीने सर्व कातडे एका बाजूला होतं आणि शेंगदाणे फुटत पण नाहीत, त्याच्या अर्ध्या पण होत नाहीत. एकदम अख्खे शेंगदाणे चांगल्या प्रतीचे आपण विकत आणतो तसेच एकदम तयार होतात या मशीनमुळे. ही मशीन सुद्धा काही खूप महाग नाही, 1000 रुपयामध्येच मिळते. आता मी एवढ्या शेंगा एका तासाभरातच फोडणार आहे. त्याला नुसतं असं केलं की चांगले शेंगदाणे खाली पडतात आणि शेंगा वर राहतात. खूप काही याला कसं घ्यावं लागत नाही, नुसतं असं हलवलं की सगळं खाली पडतं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हलवत आहे. एकदम हलकाच हात हलवत आहे. माझा मुलगा सुद्धा हे हलवतो, म्हणजे मुलगा हलवतो म्हणल्यावर तुम्ही पण हे माझा मुलगा पण हलवू शकतो मिशन म्हणल्यावर तुम्ही बघा किती सोपं काम आहे हे. माझा मुलगा आहे तो सुद्धा हलवतो. हे खूप हलका आहे. तुम्ही जर अजून घेतलं नसेल तर तुम्ही सुद्धा घ्या. आणि माझे शेंगदाणे कसे एका बाजूला चांगले निघलेले आहेत ते सांगा. अशा पद्धतीने माझ्या आता गुणभर शेंगा फोडून झालेल्या आहेत. या शेंगा फोडण्यासाठी 1 तासभर लागलेला आहे. इथे खूप राडा नको म्हणून मी या गोणीमध्ये आणि या गोणीमध्ये भरलेला आहे. 1 तासभर लागतो. एकदम छान अशा पद्धतीने या मशीनला अशा पद्धतीने चांगल्या शेंगा फोडायला येतात. आज गणपती बसणार आहेत, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही पण गणपती बसवला आहे. तुम्हाला मी थोड्या वेळाने आमचा गणपती कसा आहे ते दाखवेन. तुम्हाला जर माझा हा शेंगा फोडण्याचा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. पाकळे अशा पद्धतीने शेंगदाणे पाकळायचे आणि असे टाकायचे. मला काही येत नाही करायला, पण मी प्रयत्न करून करून आता चांगल्या प्रकारे शिकलेले आहे. प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. मला शेतीतलं पण काही काम येत नव्हतं, पण मी माझं लग्न झाल्यानंतर खूप काही शिकलेले आहे. पाकडाय सुद्धा मला येत नव्हतं, पण आता मला चांगलं पाकडा येते. शेतीतली सुद्धा मी पूर्णपणे सगळी कामं करते आणि घरातली सुद्धा काही येत नाही असं नाही, सगळं शिकून निघलेले आहे मी. परिस्थितीनुसार माणसाला सगळं शिकावं लागतं. अशा पद्धतीने आता हे माझे शेंगदाणे नीट करून झालेले आहेत. थोडे अशा पद्धतीने आता मी हे शेंगदाण्यांना चाळेन
खडे काय आहेत ते निवडून काढेन. अशा पद्धतीने एकदम छान असे शेंगदाणे एक सुद्धा फुटलेले नाही. खूप छान पद्धतीने शेंगदाणे माझे तयार झालेले आहेत.